वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन आपलं मनोरंजन करणारा पृथ्वी प्रताप आज पुन्हा एकदा येणार आहे एका वेगळ्याच रूपामध्ये. चला बघूया तो आणि त्याचे सहकारी आज काय कल्ला करतायत ते. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. खुदी को कार बोला इतना की सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे. काय बेंजामिन. हॅलो बेंजामिन. हा पोचलोय. हा जनार्दन चौक, जंगली जनार्दन चौक. हा पोलीस काय, पोलिसांचा बाप पण ओळखणार नाही मला. गेटअप केलाय गेटअप. गेटअप म्हणजे तू नको उठोस. गेटअप गेटअप बेरिंग पकडलंय. कोणीच ओळखणार नाही. काळजी करू नकोस, माल आणलेला आहे. तुझ्याकडची अर्धी नोट मला दे. माझ्या अर्ध्या नोटेला ती मॅच झाली की मी तुला नारळ देणार. नारळ पाणी प्यायला नाही देणार, नारळ देणार, त्याच्यात माल आहे. लवकर ये चल. कुणी कोकार बोला देत ना. सरिताच्या नवऱ्याने माती घालली पाहिजे. अल्लाउद्दीन अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों पड़ा है. अल्लाउद्दीन तू मेरे पीछे क्यों. हड 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 हड. मस्तानी तू माझी आहे. मस्तानी मस्तानी तू, तुझं पोळपाट माझं, तुझं लाटणं माझं. समोर चांगलं आहे, समोर एकदम मस्त आहे. समोरची छत्री समोरला नाही मिळाली तर अनर्थ होईल. मुक्काम पोस्ट देवाचं घर. प्रमोशन प्रमोशन. कोण आहे कोण हा विस्कटलेला तंबोरा. काय माहित, कोणीतरी विमनस्क अवस्थेतला निरुपद्रवी इसम दिसतोय. काय ना, सोडियम लेवल हल्ली ना की हॅल्युसिनेशन्स होतात आणि त्यानंतर माणूस असा अनैसर्गिक बडबडू लागतो. तू चहावालाच आहेस ना. मी चहावाला आहे, पण मी PhD चहावाला आहे. चांगला सेल्फ डॉक्टर निखिल. चांगला आहे. बेरोजगारी उपासमारी, बेरोजगारी उपासमारी. तेरी मेरी यारी देव तारी, त्याला कोण मारी. बघा, माणूस बरवतोय पण जगण्याचं तत्वज्ञान आहे त्यात. ओ बाबा, कशाला घाबरताय. ओ घाबरताय कशाला. अभिनय जो झेपत नाही तो केला जातोय. भीती वाटते भीती. बाबा, ओ बाबा, बाबा घाबरू नका. हे बघा, हे घ्या, गरमागरम चहा आहे, घ्या. अहो घ्या बाबा, काय नाही, घ्या घ्या घ्या. सुभान अल्लाह सुभान अल्लाह. मला गोल्ड मेडल द्या, मला गोल्ड मेडल द्या, तरच मी फेकीन भाला, नाही तर तुम्ही तुमची मेडल परत घ्या. मुक्काम पोस्ट देवाचं घर. परत प्रमोशन परत प्रमोशन. अरे रोहित भाऊ, अरे बोलतो बारे बोलतो तू व्हिडिओ मध्ये. विषय का मन असं एकदम खतपत होऊन जातो रे. अरे व्हिडिओ असतात आपले खतरनाक असे. मग बघितले ना, 1 मिलियनच्या खाली म्हणजे व्ह्यू नसतोच व्हिडिओला. नाही ना, नुसतं गप्पा गप्पा लाईक आणि खप्पा खप्पा कमेंट. नाही, चहा द्या किती. चहा देतो. द्या तोरी व्हिडिओ आणून एक द्या. नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नडग्या हाणल्या तुमच्या आणि व्हिडिओ बघा आमच्या. भावांनो, आम्ही असंच फिरत फिरत इथं आलेलो आहे, चहा प्यायला आलेलो आहे इथं. भावांनो भावांनो, हे बघा इकडं आम्हाला काय दिसलेलं आहे. एका झाडाखाली एक माणूस बसलेला आहे, म्हातारा माणूस आहे, विचित्र अवस्थेत आहे भावांनो. म्हणजे अंदाज येणं झाला आहे नेमकं काय झालं असेल. भावांनो, म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की असे कशी पोरं असतात की असे आईबापांना रस्त्यावर सोडतात. लय बेकार वाटतं. आयुष्य पण सांगतो शामराव, आपण अशी पोरं हुडकून काढू आणि निवार हाणू त्यासनी. खरंय. आम्ही ह्या चॅनलच्या माध्यमातून भावांनो आम्ही असं लोकांना मदत करत असतो. आत्तापर्यंत आम्ही 52 लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायला त्यांची मदत केलेली आहे.
पोलिसांच्या माध्यमातून का होईना पण ह्यांना आम्ही व्यवस्थित करणार आणि त्यांच्या घरी पोहोचवणार हा माझा तुम्हाला विश्वास आहे भावांनो. त्याच्यामुळं माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा भावांनो. लय लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, नाही तर हाणल्यास तुमच्या नडग्या. आता ह्या बाबांना बघूया आपण काय नेमकं म्हणतायत. बाबा बेंजामिन दादा दादा जेवण बिवण झालं का? ओ दादा जेवण बिवण झालं का? शाना पण निघ. म्हातारा बाबा नमस्कार. हाय म्हणा हाय. शाना पण निघ. बाबा म्हणतायत शाना पण निघ, पण तरी पण मी निघणार नाहीच आहे. मी ठरवलेलंच आहे की आता इथं आलोच आहे तर बाबांना व्यवस्थित करायचं. मी तर म्हणतोय बाबांना मी आंघोळच घालणार आहे भावांनो. आत्ताच बाबांना साफसुथरा करणार, आंघोळच घालणार. विषयच कट आहे भावांनो. दादा दादा आम्ही तुम्हाला आंघोळ घालणार आहे. आंघोळ काही चिवता येस बाळाला आंघोळ घालायला आलाय. दादा कॉमेडी करतायत. असू दे सांभाव, कोणाला तरी करायला लागेल. भावांनो बघा म्हातारा बाबांची अवस्था कशी, असं असं काहीतरी करतायत. बाबा काळजी करायची नाही, आम्ही आंघोळ घालणार आहे तुम्हाला. आणि नुसते आंघोळ नाही, अरे बाप तुमचे बाल पण कातरून टाकू, तुमची दाढी पण करून देऊ, एकदम म्हणजे तुम्हाला असं चिकन सट करून देऊ. बा म्हातारा बाबा काढा कपडे काढा. कपडे काढा कपडे काढा. अरे थांब ए थांब रे थांब 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 ए ए याने ग्लोव्ज का घातले? याने ग्लोव्ज का? हा डॉक्टर आहे, त्याची बायको डॉक्टर आहे. मग याने ग्लोव्ज का घातलेत? नाही, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी बेसिक मेडिसिन शिकून घेतले. चल घरी जा. अरे चल घरी जा. बाबा बाबा शांत 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 व्हा, बसा निवांत. मांडी घालून बसा तुम्ही. मांडी ही काढा, ही सगळं बाटल्या बिटल्या काढा बाहेर. शाना बन शाना बन. बाबा मारायला लागलेले आहेत. बाबांनी कानफाडात मारली माझ्या. ह्यांना लाथा पण मारतायत. जरा आंघोळ घालणं अवघड होणार आहे आम्हाला, पण तरी पण मी आंघोळ घालणारच आहे भावांनो. बादली घेऊन येतात तू, बादली घेऊन ये. आलो आलो आलो. बापरे शाना बन. ऐका ऐका बाबा, असं नाही करायचं. हे बघा ही काय मळबीळ आहे ना अंगावर तुमच्या, ही बघितलं का काय इन्फेक्शन झालेलं असू शकतं. शाना बन ऐक माझं, तुझं इथे काय काम नाही, आपलं वेगळं काम आहे. शाना बन. हा बाबा बरोबर आहे. भावांनो बघा बाबा ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, पण मी आंघोळ घालणारच आहे. घालणार काय का काय आहे, त्यांच्या घरच्यांचा जो राग आहे ना ते आमच्यावर काढतायत, हा. पण आम्ही त्या रागाचा निचरा करणार म्हणजे करणार. त्याचा आंघोळ घालणार आहे आम्ही. दत्त्या पाणी घेऊन आलाय बादलीतनं. सोड मला. त्याच्यात दत्त्यानं आयोडीन टाकलेलं आहे. कशाला? आयोडीन टाकलंय त्यामुळे आता कसं एकदम स्वच्छ करणार. कसं होतं इन्फेक्शन झालेलं असते, त्याच्यामुळे सगळं साफसुथरं होऊन जाणार. हा दत्त्या घे पुसायला घे. बसा. बाई लपडी होतील. काय नाही लपडी होणार, काय नाही करणार आम्ही. ऐक भाई, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलेला आहे. आपण थोडा वेगळा आहे. माझं काम आहे लांबो बाजूला हो. आंघोळ करून घ्या. मला आंघोळ नाही करायची. छान दिसाल तुम्ही, मला आंघोळ नाही करायची. मस्त दिसाल एकदम. ये बाई ऐक ना यार, मला आंघोळ नाही. थांबा भाऊ, थांबा थांबा. ऐका काय नाही करणार. ही केस वाढले, ती दाढी, ही सगळं कापू आपण. तुम्हाला असं नीट का केलं नाही तुमच्या घरच्यांकडे सोडणार तुम्हाला आम्ही. अरे पण तेच नको ना करू भाई. मी ऐक ना भाई, मला काय माझ्या पोराने टाकलेला नाही आहे. अरे भाई मी इथे डील करायला आलोय. मी अरे गँगवाला आहे मी. नाही ते सगळं बरोबर आहे की. आंघोळ केली की कसं आम्हाला तुम्हाला नेतो एका जागी, तिकडे डील करू घ्या व्यवस्थित मध्ये डील करू. नाही ना भाई, समज ना. अरे मी गँग भाई, तू जा, मी गोळी घालेल. भावांनो माणसाची अवस्था बघा. हे म्हणतोय मला गोळी घालीन. काय परिस्थिती आलेली आहे आपल्याकडं. हे म्हणतो ह्याच्या गोळ्या चुकल्या ते वाटतं. काळजी करायची नाही म्हातारा बाबा. हे बघा आम्ही गोळ्या औषधं देणार तुम्हाला. माहित ना मला यार. ऐका की ऐका, शांत व्हा. हे बघा आम्ही तुम्ही खाली बसा पहिले. नाही खाली बसा. इलाज पण करणार. अरे एकदम भारी करणार तुम्हाला. ऐका ही होऊ नका तुम्ही असं काय. आम्ही काहीच नाही करणार. लांब. ऐका की अरे भाई ऐक माझा यार, तुमच्यापैकी कोणी मला ओळखलेलं नाही आहे. तुम्ही शांत व्हा की. मी ओळखलाय. बाजूला. बेंजामिन, तुला माहिती ते कोण आहेत? कोण आहेत? बाबा आहेत, फावडे बाबा आहेत.
फावडे बाबा प्रकट झाले. बाबा 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 माझे बाबा फावडे बाबा 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 माझे बाबा फावडे बाबा फावडे बाबा फावडे बाबा. अरे तुझा बाप फावडे बाबा. वा 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 बघा बाबांची कृपा बघा. माझा बाप फावडे बाबा म्हणजे हेच फावडे बाबा. घ्या अरे घ्या बाबांचा प्रसाद घ्या. अरे बारक्या प्रसाद घे. अरे नको बारक्या, मी लय खाल्लाय प्रसाद. कोण फावडे बाबा तुम्ही? अरे मी नाही फावडे बाबा, तेच सांगतोय ना यार. हे लोक मला वेगळा समजतात, तू मला वेगळा. मी फावडे बाबा. बघ बघ बाबा 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 ऐका ना, एकदा फक्त तुमचे दात गाडाला लावा ना. कशाला मार्याने आशीर्वाद द्या बाबा द्या. ऐका तुम्ही दात नका लावू, त्याच्यापेक्षा आपलं साबण लावा तुम्ही. अरे नाही, अरे भाई अरे नाही भाई 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 गेटअप आहे भाई. भाई डील आहे माझी. थांबा बसून बसून डील करू. ऐक ना यार, भाई 4 लोकांनी एकाला पकडला. ए हौशी, तुला जर एवढीच खाज आहे ट्रिमर वापरायची तर स्वतः वापर ना भाई. मला कशाला यार, माझी खोटी ऐक माझं, मी सांगतोय. नाही बाबा, हे बघ ही पाडा पहिलं प्लास्टिक. ते बाबा आहे यार. ए बेंजामिन, अरे कधीतरी वेळेवर ये यार बेंजामिन. आपणा लवकर, तुझी काय पाहतोय. थांबा. कॅक्टस बेंजामिन हियर. कुठे बेंजामिन? बेंजामिन इकडे इकडे. कुठे आहे बघ? त्या विंगेत बघ. अरे इकडे बघ ना बाजूला, इकडे बघ ना बाजूला. ए बाजूला बाजूला चल रे. उठ उठ चल. कोण आहे? चल उठ भावांनो, चल. चला तिकडे. बेंजामिन बाजूला. बेंजामिन चल. नावाची माणसं येतात भावांनो. ए, चल. हा बेंजामिन, हा. ओळख पटवून दे. हम्म. तुझ्या आईला माझ्या बाबानं फाटकी नोट देतोस. हिच्या आईला बघा दादांनो, काय दलिंदर माणूस आहे. म्हणजे बेवारस आहे व्यक्ती, त्याची मदत केली पाहिजे तर त्याला फाटकी नोट देतो, आशा दाखवून निराशा करतो. अशा लोकांना बम धुतलं पाहिजे. अरे नाही, अरे त्याला नका ना धू भाई. ए थांब, फाटकी नाही हे बघ. वा 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 बाबांनी जोडली नोट. जादू बघा बाबांची. बाबा 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 फावडे बाबा फावडे बाबा. द्या द्या प्रसाद द्या बाबा, मला प्रसाद. तू खप यार. काय झालं की प्रसाद द्या, प्रसाद द्या. चमत्कार म्हणायचं का काय म्हणायचं कळत अरे नाही. चमत्कार नाहीये, नोट जोडलेली आहे. अरे डील आहे डी. या एक तर फावडे बाबा करत अख्ख्या डीलचे फावडे बाबा त्याने केलेले आहेत. थांब भाई, ऐक मी काय बोलतो. 1 मिनिट बाजू, सगळे बाजू. भाई बेंजामिन ऐक, गपचूप, कोणाला कळू देऊ नको. थांब, कोणाला कळू देऊ नको. बोलल्यानंतर तू कॅमेरा ऑन ठेवशील. जे कोण मारेल बंद कर. बेंजामिन नारळ घे. वा वा देवाची करणी. नारळ पाणी द्या द्या. मी प्रसाद हे पाय. बापरे, ये भाई. बाबांच्या नारळात उदी अंगारा सापडला. बाबांच्या नारळात अंगारा सापडला. ये भाई, लावा लावा लावा. ये भाई ये लाखोंचे आहेत रे. अरे भाई ये नाही रे. अरे बोल ना, तू नुसता उभा राहिला आला काय? बेंजामिन बोल ना. अंगारा लावा. अरे लावा लावा अंगारा लावा. लावा लावा. तुमच्या तुमच्या काय भगस लावली आहे? मगापासून सांगतोय भाई, मी नाही आहे, मी तो नाही आहे, मी तो नाही आहे. अरे लाखोंचा माल आहे रे, लाखोंचा. तो खराब केला तुम्ही. तू सरळ ठेव, सरळ ठेव, तो सरळ ठेव. नको. व्हिडिओ टाकतो आत्ताच्या आत्ता. इथनं कल्टी मारा, नाही ते एकेकाला डायरेक्ट मुक्काम पोस्ट देवाचा घर. तुम्ही एकदम भारी परफॉर्मन्स दिलात. अर्थात सरिताच्या नवऱ्याने पण माती खायला पाहिजे होती, पण हरकत नाही. एकदम कडक वाला परफॉर्मन्स, कडक गेटअप, कडक परफॉर्मन्स. हा सरसिक प्रसाद ना. प्राजक्ता, स्किट संपल्यावर तू जे बोलतेस ना, असं वाटतं देवाचं घरच जवळ आलं की. पृथ्वी, तू एंटर केल्या केल्या तुला पावती मिळाली. ती तू पाहिली नाहीस कारण तुझी पाठ होती. तुझी पाठ असताना हिने मला विचारलं हा कोण आहे. सो हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम डिपार्टमेंटसाठी पण एकदा टाळ्या.
मस्त मस्त गेटअप आहे आणि तो मस्त कॅरी केला असतो म्हणजे काही क्षण ओळखू शकले नाहीत लोक तुला मस्त आणि उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता चांगला विषय होता चांगल्या पद्धतीने तो मांडला मजा आली सई पीपी फ्लॉलेस परफॉर्मन्स म्हणजे आज तर मी खरंच ओळखू शकले नाही तुला आणि जे काही तू केलंस सुरुवातीला ते अप्रतिम होतं तुझा गेटअप अप्रतिम आहे खूपच भारी आणि तुमच्या सगळ्यांची साथ तेवढीच छान होती मुलाची होती मला असं वाटतं की आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्याशी सिंकमध्ये कायम विषय असतात आणि हाही तसाच होता मजा आली असं आहे